ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला सबस्क्राइब करा. की आपला समाज संख्येने होणे मोठा आहे, पण विखुरलेला आणि या विखुरलेल्या आपल्या समाजाला एकत्रित आणण्याचं काम या बाई समाज एकीकरण मेळाव्याच्या माध्यमातून हे करतात. याच्या पुढे जायचं आणि खरी गरज आहे की माळी समाजाला एकत्रित येण्याची, खरी गरज आहे की माळी समाजाला एकजूट होण्याची, खरी गरज आहे की माळी समाजाच्या ऐक्याची. कारण जोपर्यंत आम्ही एकत्रित येणार नाही, आम्ही फक्त एकजुटीचं बदलवून या ठिकाणी दाखवणार नाही निरेश भाऊ, तोपर्यंत समाजाची गणना, समाजाची किंमत होणार. आणि म्हणून सर्व समाज या ठिकाणी एकत्र होणं ही काळाची आता गरज केली आहे. आपण सांगतो नेहमी आपला समाज संख्येनं फार मोठा आहे, आपला समाज हा संख्येच्या बाबतीत क्रमांक 2 वर असलेला समाज, पण हा महाराष्ट्रात जरी क्रमांक 2 वर असला, देशात मात्र क्रमांक 1 वर असलेला आपला समाज आहे. संख्येच्या बाबतीत जरी आम्ही महाराष्ट्रात क्रमांक 2 वर असलो, इमानदारीच्या प्रामाणिकतेच्या बाबतीमध्ये मात्र आपण एकचा समाज आहे. इमानदारीच्या आणि प्रामाणिकतेच्या बाबतीमध्ये मात्र आपल्या समाजाचा हात दुसरं कोणी धरू शकणार नाही, एवढी प्रामाणिकता आमच्याकडे. पण बांधवांनो, केवळ प्रामाणिकता असून केवळ समाजाची संख्या 92ची किंवा 1ची असून आपलं भागणार नाही. खऱ्या अर्थानं आपल्याला एकत्र येण्याची आता काळाची गरज. आणि आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे मागं पडलो म्हणून सांगतो, पिछाडीवर म्हणून सांगतो, अन्याय होतो म्हणून सांगतो, आणखी काय काय आपल्याला काही लग्नाचे पाडे आपण आपल्या समाजाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वाचतो. त्याचं कारण आहे हे नेमकं हेच, आम्ही एकजूट नाही. काही समाजाची प्रगती जाणव साहेब, समाजाची प्रगती कशावर अवलंबून आहे? समाजाची प्रगती समाजाच्या जागृतीवर अवलंबून आहे. जोपर्यंत समाज जागृत होत नाही, जागा समाज पुढे जात असतो, झोपलेला समाज पुढे जाऊ शकत नसतो. म्हणून समाजाची जागृती ही अतिशय आवश्यक. आणि जोपर्यंत समाजाची जागृती होत नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती साध्य होणार नाही. समाजाचं शिक्षण आणि राजकारणातलं प्रमाण, समाजाचं शिक्षण, उच्च शिक्षण आणि उच्च पदस्थ नोकऱ्यांचं प्रमाण जोपर्यंत वाढत नाही आणि आमची राजकारणातली भागीदारी आणि सत्तेचा सहभाग जोपर्यंत वाढत नाही, तोपर्यंत आपल्या समाजाची प्रगती नाही. म्हणून एकीकडे आमची विचार झाले किंवा आम्ही कुठेतरी मागं पडतो, ही जी भावना आपल्या समाजाच्या मनामध्ये आहे. भगवान भांडवले साहेब फार वेगवेगळ्या मसालेदार पदार्थावर त्यांचं मसालेदार अतिशय वाचून झालं. बघा, आपला समाज प्रामुख्यानं भाजीपाला पिकवणार असा, म्हणजे बाळगो पिकविणार असा. भाजीपाला डॉक्टर नेहमी काय सांगतो, आजारी पडलं की हिरव्या पाल्या भाज्या खा. काय सांगतो डॉक्टर? हिरवी पालेभाजी का? त्याच्यात जे जीवनसत्व आहे ते शरीराला उपयुक्त आहे. आणि म्हणून आपला समाज सातत्यानं साऱ्या समाजाला जीवनसत्व पुरविण्याचं जे काम भाजीपाल्याच्या माध्यमातून करतो, तो समाज मात्र कुपोषित आहे. आम्हाला मात्र जीवनसत्व टॉनिक कुणी देतच नाही, पण टॉनिक हे द्या म्हणजे देणार. हे टॉनिक आपल्याला आपलं निर्माण करावं लागणार आहे आणि ते निर्माण होणार आहे तुमच्या एकजुटीमधून. त्यासाठी एकजूट आवश्यक आहे. आम्ही जे वेगवेगळ्या पोट जातीमध्ये अभिमानात सांगतो, आम्ही अमुक पाळी जाती, तमुक पाळी, हे सांगणं जोपर्यंत आपण बंद करतो, याच्यावरचा एकच चाललेली राज आहे
आमच्या त्या पोट शाखा आणि पोट शाखा त्याच माध्यमातून मिळू शकतात फक्त जेव्हा आम्ही भेटी व्यवहार करू, म्हणजे परस्परामध्ये सोयीची आम्ही निर्माण करू. आता मला वाटतं डोकेदारांच्या मुलाचं लग्न झालंय, जवाना त्याला असता तसा ही सुरुवात आपण सर्वांनी करा. ही मोहीम आपली घ्यावं लागणार आहे. जोपर्यंत आपल्या रोटी व्यवहार आहे, भेटी व्यवहार हा गरजेचा आहे. म्हणून आम्ही आमच्या समाजाची संख्या एवढी असताना आमचा जो दबाव निर्माण होत नाही त्याचं कारण आम्ही वेगवेगळ्या पोट जातीमध्ये विखुरलेलो आहे. आणि म्हणून ह्या विखुरलेल्या पोट जातींना एकत्र आणण्याचे हे काम या ठिकाणी या माळी समाज एकीकरण समितीने हाती घेतलेलं आहे. ते समाजाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं. याच्या माध्यमातून माळी मिशन सातत्यानं काम करते याच्यासाठी की समाजाचं शैक्षणिक आणि राजकीय प्रबोधन करून समाजाचं शिक्षण राजकारणात आपला प्रगती साधली. कारण आपल्या समाजाची आपल्याच काय कुठल्याही समाजाची प्रगतीची वाट किंवा प्रगतीचा रस्ता जर कुठून जात असेल तो शिक्षण आणि राजकारणाच्या दारात होतो. म्हणजे जोपर्यंत आपल्या समाजामध्ये पुढारी आणि अधिकाऱ्यांची संख्या वाढणार नाही तोपर्यंत समाज पुढे जाणारच. म्हणून समाजाला पुढे नेण्याचं खऱ्या अर्थानं हे दोन क्षेत्र आहे. या दोन क्षेत्रामध्ये प्रबोधन होणं आणि त्याची मात्र हे एकीकरण करताना फार गरज आहे. आणि अनेकदा आपलं सामाजिक राजकीय काय 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 सांगतो राजकारण असं आमचं काम नाही, आम्हाला ते जमणार नाही. आपण सांगतो लोकशाही देश आहे. आपला भारत हा लोकशाही देश आहे. लोकशाहीमध्ये राजकारणाला अनन्य साधारण महत्व आहे. जसं आपण बघतो की झाडाचा पाला सुद्धा परमेश्वराच्या परवानगीशिवाय हलत नाही, तसं देशामध्ये राजकारणाशिवाय पालतरी हलत नाही. बस ही जर वस्तुस्थिती असेल की राजकारणाशिवाय पाणी हलत नाही तर त्या राजकारणापासून दूर राहून कसं हलणार आहे. आणि आम्ही आमचे ज्यांना आदर्श म्हणतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्ही आदर्श घेतला पाहिजे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार असा संकल्प छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्यामध्ये ना दिले तो सत्ता शरदराव, स्वराज्यामध्ये सत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का घराच्या भिंतीवर नेऊन ठेवा तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं. आणि महात्मा फुलेंनी सुद्धा आपल्याला घेऊन ठेवलेलं आहे सत्तेविना सर्व कळा झाल्या आहोत. आम्ही सत्तेत नाही, आम्ही सत्तेसोबत नाही, म्हणून आमची ही दुरावस्था. आणि म्हणून महात्मांनो आमचं जिथं हरवलं तिथं आम्हाला स्वतःवर आमचं उत्तर आमचं खरं जिथं हित साध्य आहे तिथून आम्ही दूर राहतो आणि राहतो. म्हणून हे दोन क्षेत्र हे अतिशय निकडीचे आहेत, गरजेचे आहेत. एकदा संध्याकाळच्या वेळी सगळं रस्त्यावरची स्ट्रीट लाईट आहे त्याच्या उजेडात काहीतरी चाललं होतं, त्याचं खूप काहीतरी शोधत होता. ती हलतात त्या ठिकाणची वळपून दादो साहेब तुमच्या सरकारी एकट्याला हातात काय हो काय चाललं म्हणजे काय करायला तिकडं काय करतात. ते म्हणलं काय नाही काय नाही माझी किती हरवली चालली ती शोधतो. म्हणजे कुठं हरवली आहे शेतात हरवली राणा जंगला. म्हणजे मग इथं का शोधताय त्यामुळे इथं उजड आहे कुठं शोधली पाहिजे जिथं हरवली तिथं ना दादा चावी जिथं हरवली तिथं शोधायची का उजेड येऊन इकडे येऊन शोधायचं. जिथं हरवली तिथं शोधावं लागलं. आमचं उलटं चाललंय आमच्याही त्या स्ट्रीट लाईट त्या उजेडाला शोधतोय आम्ही. उजेड सोपं सोपं पाहू नका. भले अंधार असे भले जंगल असे भले घनदाट जंगल असे पण आमचं जिथं हरवलंय तिथं जाऊन आम्हाला शोधावं लागलं. आणि हे काम या ठिकाणी ही माळी समाज एकीकरण समिती आणि माळी मिशन यांनी एक सामाजिक दृष्टिकोनातून हाती घेतलेलं आहे. आम्हाला सर्वांना कुणाला कुठलं राजकारण नाही
पण त्याची आवश्यकता आहे. पण ज्याला जे लागलं, ज्याला जर आयुर्वेदिकच लागतं तर आयुर्वेदिक आहे आपल्याकडे, होमिओपॅथी आईलाज आहे. आम्ही यांच्या पाठीशी, यांना सहकार्य करणं हे गरजेचं आहे. हे काम अवघ्या महाराष्ट्रामध्ये सर्व दूर सर्व स्तरापर्यंत पोहोचणं ही काळाची. तुम्ही ते पोहोचवा. सुरुवात केली आहे, थांबू नका. तुमच्या सोबत समता पक्ष संस्थापक या नात्याला मी सांगतो, माझी संघटना तुमच्या पाठीशी ताकदीने सोबत. मी एकटा बघता नाही, मला भाग आहे, आता मी दाखवणार नाही. पण तुम्हाला कोणी ज्या गोष्टी सांगितल्या, आता 200वी जयंती महात्मा फुलेंची 20 शताब्दी वर्ष आहे. ते 20 शताब्दी वर्ष दणक्यात साजरे करण्याचं काम कुणाचं आहे? पाकिस्तानमधल्या जनतेचं. आपण सर्वांनी याचं भान ठेवा. हे 20 शताब्दी वर्ष सरकारला तपासून पाहतात कितपस हे असते, टेस्ट असते. तुम्ही किती जागे, किती सावध आहे, तुम्हालाच काही घेणं नसतं. बदल सरकार असं करू नका. महात्मा फुलेंची 20 शताब्दी वर्षी या भारतभर किमान आपल्या आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या निमित्तानं माध्यमातून साजरं होईल यावर विचार करा. अशा पद्धतीने काम. दुसरी गोष्ट आहे, सध्या सुरू आहे त्यामध्ये ओबीसीची सुद्धा जनगणना एसटी एसटीच्या धर्तीवर झाली पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला लढा उभारावा लागणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा सावध स्वतंत्र व्हा. निश्चितपणाने आपण या दोन्ही बाबतीमध्ये त्या ठिकाणी सहकार्य करा. अशा पद्धतीची अपेक्षा बाळगून पुन्हा एकदा या ठिकाणी वाडी समाज एकीकरण समिती आणि त्या समितीच्या सर्व आयोजकांना दाद देत मी त्यांना प्रतिसाद दिला असा शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.